आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मनमस्ते. रेकीच्या या नव्या सेशन मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण आज पुन्हा एकदा एका नव्या शब्दामध्ये, एका नव्या रूपामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख करून घेण्यासाठी एकत्र आलेला आहात. त्याकरता आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अगदी प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला एका वेगळ्या पद्धतीमध्ये आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, आपल्या आतील ऊर्जेसोबत आपली ओळख नव्याने करून घेत असतो. आणि आज सुद्धा ही संधी तुम्ही घेत आहात. या संधीचं सोनं आपण सर्व म्हणून करूया, हा विश्वास मी तुम्हाला देते. तर अजूनही काही लोक असे आहेत की ज्यांना अगदी रेकी काय आहे हे थोडंसं ऐकायचं होतं. तर रेकी काय आहे? रेकी म्हणजे काय? हे सेशन भरपूर झालेले आहे. मी तुम्हाला मनापासून विनंती करेल, की डिटेल्स ऐकण्यासाठी तुम्ही आपले अगोदरचे व्हिडिओ बघा थोडेसे. डिटेल्स ऐकण्यासाठी. आता मी तुम्हाला ओळख देणारच, नक्कीच देणार. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सांगणारच. हे तेवढंच महत्वाचं. पण तरीही आपल्याला जेवढ्या मोठ्या मध्ये उत्तराची अपेक्षा आहे, ही अपेक्षा मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण होईल. आणि का तर आपल्याला आज त्या पुढचा भाग घ्यायचा आहे. रेकी या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा, हिला नाव दिलं आहे रेकी. हाच प्रकाश, हीच ऊर्जा, हेच प्राणशक्ती, तीच शक्ती, तोच प्राणा, तोच श्वास आणि तीच दिव्य शक्ती. सगळं एकच. ज्या दिव्य शक्तीच्या असण्याने आता तुम्ही, मी, आपण सर्वजण येथे आहोत. कशाच्या भरवशावर आहोत मला सांगा? काय आहे असं की आपण येथे बसलेलो आहोत? काय आहे सोनल? तुम्ही विचारला ना प्रश्न? कसं काय बसलोय आपण इथं? एनर्जीने बसलोय किंवा आपण एनर्जीनेच बसलोय. एकमेकांना आपण काय सांगता येईल, मी असं कनेक्शनने किंवा कनेक्शनने. ओके. मी असं विचारते कनेक्शन. की आज मी इथं बसलेली आहे किंवा तुम्ही तेथे बसलेले आहात. नक्कीच आपण सेम फ्रिक्वेन्सी, सेम एनर्जी एकमेकांना मॅच झाली आहे म्हणून आपण सर्वजण येथे आहोत. हे हा, तेच कनेक्शन. बरोबर आहे. पण त्याहीपेक्षा मी तुम्हाला विचारेल की तुम्ही आज तिथं बसलेले आहात. ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात आणि आपण एकमेकांसोबत बोलू शकतो. याचा अर्थ काय? आपण प्राणशक्ती. येस, आपण जिवंत आहोत. आपल्यामध्ये कुठेतरी प्राणशक्ती आहे. बरोबर? प्राणशक्ती आपल्या आतमध्ये आहे. याचा अर्थ असा की माझा श्वास सुरू आहे. बरोबर? म्हणजेच या युनिव्हर्स मधून येणारी एनर्जी मी घेऊ शकत आहे. हे जे बॉडी माझी आहे, हे जे माझं शरीर आहे, या शरीरामध्ये सध्या प्राण आहे. बरोबर? मग फक्त जिवंत राहण्यासाठी या प्राणशक्तीचा उपयोग आहे का? तर आतापर्यंत आपण जिवंत राहण्यासाठी आणि छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी या प्राणशक्तीचा उपयोग केला आहे. केला आहे? कधी थोडंसं लागलं असेल, खरचटलं असेल त्यासाठी केला आहे. कधी कशासाठी केलाय सांगा बरं? जिवंत आहे त्या व्यतिरिक्त आणखी कशासाठी आपण या प्राणशक्तीचा उपयोग केला आहे? कोणाला सांगता येईल? विचारात पडले ना सगळे? खरंच विचारात पडले आहे. आपण जे काही काम करतो आहे ना, हे सगळं काम करत असताना आपण आपल्या आतमध्ये असलेल्या प्राणशक्तीचा वापर करत असतो. प्रत्येक कार्य करत असताना. आजारी पडलो, तर आजार दुरुस्त करण्यासाठी माझ्या शरीराला पुन्हा तंदुरुस्त करण्यासाठी प्राणशक्तीचा वापर करतो. माझ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी प्राणशक्तीचा वापर करतो. अनेक गोष्टींसाठी. पण हे नकळतपणे करत आहे.
नकळत करत आहे आणि हा उपयोग आपण कसा करतो नकळतपणे हे आपलंही आपल्याला समजत नाही. आता मात्र तुम्हाला या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ओळख करून देताना हा जो वापर आहे आपण करत असलेल्या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये कसा करावा आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा, नव्या टेक्नॉलॉजीनुसार आपण हा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण गोष्टीचा कसा करावा, हे आपल्याला आता शिकायचं आहे. आणि म्हणजेच आपल्याला रेकी शिकायची आहे. सोपी भाषेमध्ये. रेकी शिकायची आहे असं म्हणूया किंवा आपण असं म्हणूया, मला माझ्या विचारांनुसार मला जे हवं आहे ते करून घेण्याची माझ्या आतील शक्तीला वाढवायचं आहे आणि तिचा वापर करायचा आहे, असं म्हणूया. आता काही अजून कोणाला प्रश्न? क्लिअर झालं? आता आपण पुढे जाऊया थोडंसं. वारंवार सांगत असते मी, की तुम्ही जो विचार करणार, तेच तुमच्या आयुष्यामध्ये होणार. बरोबर? आता नेमकंच मागच्या 15 दिवसामध्ये ज्या लोकांनी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेले आहेत, त्यांनी या गोष्टींचा चांगल्या प्रकारे अनुभव घेतला आहे, की फक्त विचार चांगले करा. विचार चांगले करा, विचार पॉझिटिव्ह करा. मग पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे काय होते? फक्त पॉझिटिव्ह विचार करूया, फक्त पॉझिटिव्ह विचार करूया आणि काही साध्य होत नाही, असं सांगणारे पण अनेक जण आहेत. फक्त मॅडम पॉझिटिव्ह विचार तर खूप दिवसाचं करून राहिलो, मग अजूनही काही साध्य झालं नाही. तर त्यामागचं कारण काय असते? तर त्यामागचं कारण आपण या टेक्नॉलॉजीचा, या एनर्जीचा वापर योग्य पद्धतीने करत नसतो. आपण जेव्हा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणार आहे, तर तेव्हा आपण या सकारात्मक विचार कसे करावे, नकारात्मक विचारांमधून बाहेर कसं यावं आणि आणि सक्सेस केव्हा येतं? आपलं स्वप्न, मला जे हवं आहे, माझा जो विचार आहे तो पूर्णत्वास केव्हा येतो? जेव्हा माझ्या विचारांना क्रियेची जोड मिळते, म्हणजे ॲक्शनची जोड मिळते. तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपण जो विचार करणार, त्याला प्रत्यक्ष कसं उतरवावं, यासाठी काय ॲक्शन घ्यायला हव्यात, याची एनर्जी सुद्धा आपल्याला मिळते. यासाठी योग्य मार्ग शोधण्याची क्षमता, कुवत आपल्या विचारांमध्ये येते आणि त्या विचारांवर काम कसं करावं, पावलं कसे टाकावे, ती ताकद आपल्यामध्ये येते. अनेक वेळा आपलं असं ठरलेलं असतं 1 तारखेपासून मी अमुक-अमुक करणार. पण काय होते 1 तारखेला 2 येते, 3 येते, 5 येते, 7 येते, 10 येते, पण तरी 1 तारीख काही आपली येत नाही. बरोबर? का? तर आपण फक्त विचार करत असतो. विचार करतो, पण केलेल्या विचारांवर आपण काय म्हणूया त्याला, ॲक्शन घेत नाही. आणि ती ॲक्शन का घेतली जात नाही? तर कुठेतरी एनर्जी लेव्हल कमी पडते. कुठेतरी ताकद कमी पडते. आता या अगोदर सुद्धा अनेक लोकांनी विचार केला होता, मला रेकी शिकायची आहे. अनेक लोकांनी केला आणि फक्त शिकायची आहे, मला शिकायची आहे, असा विचार केला. पण ॲक्शन नाही घेऊ शकले. का नाही घेऊ शकले? तर एनर्जी कमी पडली स्वतःची. मग ही जी एनर्जी आहे ही आता वाढवायची, शिकायला यायचं आणि आपल्या आयुष्याच्या अनेक वळणावर जेथे-जेथे आपण कमी पडत आहोत, तेथे-तेथे ॲक्शन घेण्यासाठी, तेथे कृती करण्याची क्षमता स्वतःमध्ये येण्यासाठी स्वतःला तयार करायचं. स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला. अनेक वेळा असं वाटत असतं, की मला हे हवं आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? हे सगळं आहे ना, जे काही आता आज रोजी आपण शिकत आहोत. आपण जादूच्या सेशनमधून जे काही शिकत आहोत. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकतो. आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ओळख घेऊन घेतो. याला रेकी म्हणतो. या सगळ्या गोष्टी आहे ना, आपण आपल्या आपल्या देशाच्या शास्त्रांमध्ये पहिल्यापासून उपलब्ध आहेत. पहिल्यापासून उपलब्ध आहेत. जे काही तुम्हाला सांगत आहे आता,
हे आपल्याला असं वाटते आहे जपानवरून विद्या आली. जपानला जाऊन पुन्हा एक नव्या रूपामध्ये आली म्हणून आपण याला रेकी म्हणतो. पण ऊर्जा तर भारतामध्येच आहे. जे जे काही आपण शिकणार आहे. तुम्हाला माहितीये तुमच्या विचारांमध्ये खूप ताकद आहे. तुम्ही जो विचार करणार तो प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुमच्या विचार तुम्ही एखादा जर विचार केला तर ते विचार लांब-लांब पर्यंत पसरतात, लांब-लांब पर्यंत. जसं आता माझ्या मागची ही व्हायब्रेशन दिसत आहे. मी जो विचार करेल तसा लांब पर्यंत पसरत आहे. हे वाक्य आपण आता ऐकतो आहे. तुम्हाला माहिती स्वामी विवेकानंदांनी या गोष्टी आपल्याला तेव्हा सांगितल्या होत्या. ज्या विद्यार्थी दशेमध्ये ज्यांनी स्वामी विवेकांचं बुक कुठलंही असो ते वाचलं असेल, ते विद्यार्थी आज रोजी अनेक गोष्टीला फॉलो करतात. विद्यार्थी दशेमध्ये. बघा, त्या अगोदर गौतम बुद्धांनी सांगितलं. त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल, आपल्या वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये या सगळ्या गोष्टी लिखित आहेत. विचार कसे काम करतात. फक्त काय आहे, तर भाषा कदाचित समजायला थोडीशी कठीण असेल. बरोबर? त्या मांडलेल्या ज्या प्रमाणामध्ये होत्या, त्या कशा होत्या? त्या त्या अ, भाषेमध्ये आपल्याला तेवढं समजलं नाही किंवा त्या सोप्या भाषेमध्ये नसावं. अर्थ खूप गहन आहे, पण त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळलेला नसावा. मात्र आता आता या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत असताना आपण नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करणार म्हणजे काय? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता जसं-जसं वेळ जात आहे, तसं-तसं जेव्हा आपल्याला या ऊर्जेची नव्याने ओळख करून घ्यायची आहे, तर आपण नव्या सोप्या शब्दामध्ये आणि आपल्याला सहजपणे समजणार अशा शब्दांमध्ये ओळख करून घेत आहे. म्हणून आपल्याला वाटते हे काहीतरी नवीन आहे. पण नवीन असं काहीच नाहीये. जे आहे ना, ते आपले मुळं आहेत. आपल्या देशाचे मुळं आहेत आणि त्यावर हे झाड उभं राहिलेलं आहे. फक्त आपण नव्याने ओळख करून घेत आहे. तुम्हाला असं वाटते का? अनेक जण म्हणतात, 2 दिवसामध्ये फरक पडेल, 3 दिवसामध्ये फरक पडेल. असं होऊ शकते का? कोणाकोणाला खरं वाटते, की खरंच मला माझ्या एखाद्या गोष्टीमध्ये मी जर सकारात्मक विचार करायला लागलो, तर 3च दिवसामध्ये फरक पडेल सगळ्या गोष्टीत. नाही होऊ शकत. बरोबर आहे. नाही होऊ शकत का? तर बघा, मी तुम्हाला अनेकदा अनेक गोष्टी अशा सांगत असते, सोपी साध्या भाषेमध्ये. जी पेरणी झालेली आहे ती उगवायला वेळ लागते. आणि आता जे फळं मिळत आहेत, आपण नकारात्मक विचार खूप सारे पेरलेले असतील, तर त्याचे फळं आपल्याला बरेच दिवस मिळतील ना. ते पेरलेलं उगवणारच, कुठं जाणार? बरोबर. पण आता काय करायचंय, तर आता आपल्याला पेरणी नवी करायची आहे. नवी पेरणी करायची आहे, नव्या विचारांची पेरणी करायची आहे आणि याला आधार घ्यायचा आहे मेडिटेशनचा. मेडिटेशन केल्यामुळे काय होते, तर आपण जो काही नवा विचार पेरणार आहोत, त्या विचाराला सपोर्ट मिळतो आणि मेन म्हणजे काय, तर जसं शेतकऱ्यांचं मी उदाहरण देत असते, सांगते तुम्हाला ते पण. तर आपण स्वतःला तेवढं क्लीन करतो, तेवढं त्या पद्धतीने तो विचार आपल्या आतमध्ये रुजवायला मदत करतो. नकारात्मक विचारांची संख्या कमी करतो. आणि मग मग माझ्या या हातामधूनच जाणाऱ्या ऊर्जेचा जो माझ्या आतमध्ये आहे, जे मला मग सोनलनी विचारलं, "मग रेकी देतो म्हणजे काय? किंवा रेकी घेतो म्हणजे काय?" तर आपण सकारात्मक विचारांपर्यंत पोहोचतो. सकारात्मक विचारांसह आपण या मेडिटेशनच्या एनर्जीमुळे म्हणजेच काहीतरी या ब्रह्मांडाकडून जी एनर्जी घेत आहे, ती मोठ्या प्रमाणात कशी घ्यावी हे टेक्निक शिकतो आणि मेडिटेशनच्या अफर्मेशन सोबत आपण काय करतो, तर ती हवी तीच त्या-त्या चक्राला, त्या-त्या चक्राला, त्या-त्या चक्राला हव्या त्या विचारांची पेरणी करतो. तेच खत-पाणी देतो, जे पीक वाढण्यासाठी गरजेचं आहे. तेच विचार,
तोच सगळा संकल्प ते सगळं स्वतःच्या आतमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो या एनर्जीच्या स्वरूपामध्ये. आणि स्वतःला क्लीन करून मग नंतर आपण जसं सेकंड डिग्री पर्यंत येतो, तसं आपण पुढची एक स्टेप घेतो आणि ती पुढची स्टेप अशी असते, आपण इतरांना सुद्धा डिस्टन्स रेकी देण्याची. पहिल्या डिग्रीमध्ये आपण स्वतःला एखाद्या व्यक्तीला स्पर्श करून रेकी देऊ शकतो. ॲक्चुअली मी माझ्या सेशनमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रेकी द्यायला पहिल्या डिग्रीत सांगत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, की आपण सेकंड डिग्रीला गेल्यानंतर आपण डिस्टन्स रेकी देऊया. 7 दिवस थोडीशी वाट बघूया. पहिल्या डिग्रीमध्ये आपल्या मुलांना, आपल्या घरातील व्यक्तींनाच आपण रेकी देऊया. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जीची गरज लागली, तर तुम्ही ग्रुपला मागा. असं सांगत असते. बरोबर ना? सेकंड डिग्रीमध्ये आपण इतरांना रेकी देतो. रेकी देतो म्हणजे काय? एनर्जी पोहोचवतो. एनर्जी पोहोचवतो म्हणजे काय? जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं, की विचारांची एनर्जी खूप लांब-लांब पर्यंत जाते सेम. तशाच चांगल्या गोष्टीची एनर्जी आपण लांबपर्यंत पोहोचवतो. जी कुठली व्यक्ती आहे तिथपर्यंत. आणि ते पोहोचवतो म्हणजे काय? तर आपण फक्त माध्यम होतो. या ब्रह्मांडाकडून पॉझिटिव्ह एनर्जी घेतो आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. यामध्ये आपण कुठे आहोत? आपली एनर्जी आपण पोहोचवत आहे? नाही. आपण वरून घेतो आहे. आपण माध्यम होतो आहे फक्त पोहोचवण्याचं. एक चेहऱ्यावर जेव्हा हास्य असतं आणि या हास्यासोबत जेव्हा तुम्ही एनर्जी सोबत जुळता, एनर्जी काय आहे हे ऐकता, हे हसू असू द्या चेहऱ्यावर, एक चेहऱ्यावर स्माईल असू द्या, हे नेहमी सांगत असते. आणि यामागचं पण कारण असं आहे, की जेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्य असतं, तेव्हा कुठेतरी आपलं हृदयचक्र ओपन झालेलं असतं. जेव्हा हृदयचक्र ओपन असतं, तेव्हा आपलं आपल्या या क्राउन चक्रामधून येणारी जी एनर्जी आहे, या एनर्जीची चाबी हृदयचक्राजवळ आहे. आणि हृदयचक्र ओपन असेल, आपण खुश असू, थोडंसं हास्य आपल्या चेहऱ्यावर असेल, तर नक्कीच वरून येणारी एनर्जी आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल. आणि तुम्हाला येथे बसण्याला एवढं 1.5-2 तास बसण्याला ना आळस येणार, ना कुठं काही दुखणार, ना काहीच होणार. नाहीतर आपण 15 मिनिट बसलं की आपल्या पायाला मुंग्या येतात. तुम्ही जर एका खुशीमध्ये बसत असाल, तर वरून येणारी एनर्जी तुमच्यापर्यंत जर असेल, तर तुम्हाला या कुठलाच आजार, कुठलाच विकार होणार नाही. नेहमी आनंदी राहायचं, आनंदी राहा सांगणं खूप सोपी आहे. पण खरंच यावर काम करणं खूप कठीण आहे. मला पण समजते सगळ्या गोष्टी. एक वेळ सवय झाली ना, की सगळ्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात. आनंदी राहा, सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह राहा. आहे ना? सगळे जण सांगतात. पण हे कसं राहावं हे शिकवण्यासाठी आणि हे राहून घेण्याचं प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेण्यासाठी आपल्याला रेखी शिकावी लागते. एनर्जी सोबत जुळावं लागते. आता तुम्ही म्हणसाल, "मॅडम शिकावं लागते." असं का म्हणता? तर बघा सगळ्याच गोष्टी कोणालाच फ्रीमध्ये मिळत नसतात. बरोबर आहे? आणि जे काही आपल्याला फ्रीमध्ये मिळालंय आजपर्यंत त्याची आपल्याला कोणालाच किंमत नसते, हे पण तेवढंच महत्वाचं. शेवटी एनर्जी आहे. तर एनर्जी एक्सचेंज असतेच आणि ते घेतल्याशिवाय कुठलीच विद्या घेऊ पण नाही. हे पण तेवढंच महत्वाचं. मग काय 1-2 दिवसामध्ये होईल का? कोणतीही गोष्ट? आपण विचार केला आता आणि आताच होईल का? तर नाही. आताच नाही होत. काही वेळ द्यावा लागतो. पण लक्षात असू द्या, आतापासून त्या गोष्टीची सुरुवात मात्र होते. त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी ज्या काही ऊर्जा हव्या आहेत, त्या आपण जेव्हा त्या गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करायला लागतो, तेव्हा त्या क्षणापासून त्या गोष्टीची सुरुवात व्हायला लागते, एवढं मात्र नक्की. एका सोप्या, साध्या उदाहरणासह तुम्हाला सांगणार आहे, की जेव्हा आपण एनर्जी सोबत काम करतो, जेव्हा आपण एनर्जी स्वतःमध्ये घेतो, म्हणजे काय करतो आणि रेकी शिकतो म्हणजे काय करतो. तर बराच वर्ग शेतकरी आहे. आज योगायोगाने म्हणून मी आणि शेती हा विषय जवळ-जवळ बऱ्याच जणांना समजते. म्हणून आपण एक या कन्सेप्टमधून आज या एनर्जी सोबत ओळख करून घेऊया. बघा,
नवीन वर्षाला जेव्हा ची मशागत करायची असते, तेव्हा शेतकरी काय करतात, तर अगोदर ते मोठा नांगर नेऊन, ट्रॅक्टर नेऊन वगैरे आपलं शेत आहे ना, नांगरून घेतात. बरोबर? नांगरून घेतात. ते नांगरून घेत असताना ती जी कडक झालेली जमीन असते ती भुसभुशीत करतात. आणि त्या अगोदर काय करतात, तर काही मागच्या वर्षाचं जे काही जमा झालेलं असेल, कचरं वगैरे ते जाळून टाकतात. जमा करून जाळून टाकतात. बरोबर? असं करतात. मग आपण काय करतो, जेव्हा आपण रेकीमध्ये येतो, तेव्हा आपण येथे ऑरा क्लीन करतो. आपलं आभा मंडळ क्लीन करण्याचं आपण एक काम करतो. आभा मंडळ, प्रत्येकाला एक आभा मंडळ असतं. हे माझं शरीर आहे. माझ्या शरीराच्या 6 इंच लांब असं आभा मंडळ असतं. बरोबर? तर हे आभा मंडळ आपलं क्लीन होतं. म्हणजे काय? तर पेरणी करण्यासाठी भुसभुशीत ती जमीन होते. त्यानंतर शेतकरी काय करतो, एखादा पाऊस पडला ना, की योग्य पुन्हा काहीतरी जे काय असेल ते त्याची मशागत करतो आणि पेरणी करतो योग्य ती. बरोबर? आपण सुद्धा जेव्हा या ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा आपण काय करतो, तर मेडिटेशन करतो. मेडिटेशन करतो म्हणजे काय? मेडिटेशन करतो म्हणजे सकारात्मक विचारांची पेरणी करतो आणि सोबतच स्वतःचे चक्र क्लीन करण्याची टेक्निक वापरतो. की आपल्या चक्रामधील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत शरीराच्या आतमधल्या, त्या काढून टाकण्याचं काम करतो आणि सोबतच पेरणी अशी करतो, की की सकारात्मक विचारांची. मग अगोदर असलेले नकारात्मक विचार काय करतात? आतमध्ये तर जमा झालेले आहेत वर्षानुवर्षाचे, लहानपणापासूनचे. इव्हन आपण जे लोकं जन्म-पुनर्जन्म मान्य करतात, त्यांना हे सुद्धा सांगेल, की मागच्या जन्माचे पण. पण आपण आता इथं भौतिक जगामध्ये आता असंच म्हणूया, की लहानपणापासून जे जमा झालेलं आहे ते. बरोबर? ते अनेक विचार आहेत आपल्या आतमध्ये. या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. त्यांनी असं घर करून ठेवलेलं आहे, की ते अ, केव्हा काय कसे बाहेर निघतील हे सांगता येत नाही. जेव्हा एखादी नकारात्मक घटना घडते, तेव्हा अगदी लहानपणापासून किंवा बायकांचं एक विशेष असते विवाहाला 20 वर्ष जरी झाले असतील, तरी जेव्हा एखादं भांडण होते, तेव्हा अगदी लग्नाच्या दिवसपासून पुन्हा तेच सीडी सुरू होते. तर ती सुरू होण्याचं कारण काय? तर ते सगळं आतमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जमा असतं. बरोबर आहे? आपल्याला ते काढायचं असतं आणि ते काढल्यानंतर हळू-हळू सगळ्या गोष्टी आपल्या व्हायला लागतात. त्या कशा पॉझिटिव्हली जातात हे आपल्याला रेकीच्या माध्यमातून बघायचं. रेकीच्या माध्यमातून आपण असा विचार करूया आता बघा, आपण चांगल्या विचारांची पेरणी केली आहे. सेम तिकडे शेतकऱ्यांनी नवीन पिकाची पेरणी केली आहे. बरोबर? आता पीक यायला किती वेळ लागतो? एखादं पीक यायला 2 महिने, एखादं यायला 3 महिने आणि एखादं पीक यायला समजा आता आंब्याचं झाड जर लावत असेल किंवा पेरू लावत असेल, चिकू लावत असेल, तर त्याला 2-3 वर्ष लागतील. बरोबर? म्हणजे काय? तर शेतकरी नेमकं काय पेरतो यावर अवलंबून आहे. बरोबर? एखादं पीक असं आहे, काही एखादा भाजीपाला जर पेरत असेल, मेथी पेरत असेल, काही कोण आहे इथे आणखी पालक वगैरे पेरत असेल तर एखाद्या महिन्यामध्ये, बरोबर? 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे काय? तर प्रत्येक पिकानुसार त्याचा कालावधी बदलतो. असंच होते प्रत्येक पिकानुसार. आपण जे काही सकारात्मक विचार पेरणार आहोत, तर आपले विचार, आपली मागणी आणि मला जे काही हवं आहे, जी काही माझी या ब्रह्मांडाकडे मागणी आहे, जी इच्छा माझी मला पूर्ण करून घ्यायची आहे, ही इच्छा त्या इच्छेनुसार किती वेळ लागायचा हे ठरवेल. बरोबर? त्यामध्ये किती नकारात्मक ऊर्जा अगोदर जमा केलेल्या आहेत, त्यामध्ये किती अडथळे आहेत, जे काय असेल ते. पण मात्र ज्या दिवशी पेरणी केली, त्या दिवसपासून ते पीक उगवण्याची प्रोसेस मात्र सुरू होते. असंच होत असतं. आता हे करत असताना, पीक उगवत असताना तुम्हाला माहिती आहे, शेतकरी जेव्हा स्वतः एक पीक उगवतो, तेव्हा मागच्या वर्षी जे काही बीज पडलेलं आहे त्या शेतामध्ये, ते पण कधी-कधी उगवतं. तण उगवतं. मोठ्या प्रमाणामध्ये तण उगवतं, मोठ्या प्रमाणामध्ये अ, बाकी काही गवत उगवतं, ज्याची गरज नसते. आणि
वारंवार शेतकरी 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा निंदून काढतो. पुन्हा काहीतरी म्हणतात त्याला अं, वखर वगैरे फिरवतो. जे काय म्हणत असेल कदाचित माझा शब्द चुकला असेल तर. तर हे सगळं करून काय करतो पुन्हा त्या शेतीची मशागत करतो. तेव्हा कुठं पीक येते. जर का एकही निंदन केलं नाही, तर ते जे पीक आहे ते पीकही वाढत नाही आणि तणच वाढत जाते. सेम आपण जेव्हा मेडिटेशन करतो, तेव्हा आपण आपल्या सकारात्मक विचारांना खत-पाणी घालत असतो. आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी, दोन्ही गोष्टींसाठी. आणि सोबतच आपण काय करत असतो, मेडिटेशनमुळेच या नकारात्मक विचारांवर ताबा आणत असतो. आणि रेकीमध्ये काही अशा टेक्निक आहेत, की ते जे नकारात्मक विचार आहे, ते जे तण आहे, ते आपण उपटून टाकणे, खुरपून टाकणे, अशा सारख्या शब्द ते नाहीयेत, पण अशा सारख्या वेगळ्या टेक्निकनी नकारात्मक विचार, नकारात्मक आठवणी, एखादी घटना झालेली आहे भूतकाळामध्ये आणि त्याचा प्रचंड त्रास होतो आपल्याला, मनावर ताण येतो, त्यामुळे तब्येत खराब होते. या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून त्या गोष्टी विसरण्यासाठी क्षमा प्रार्थना, क्षमा याचना या अनेक गोष्टी वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करतो आणि त्या नकारात्मकतेमधून स्वतःला बाहेर काढतो म्हणजे जे तण उगवतं ते काढून टाकतो आणि मेडिटेशनद्वारे सकारात्मक विचारांना खत-पाणी देतो. जसं शेतकरी ठिबकनी त्या पिकाला बरोबर पिकाच्या बुडावर पाणी देतं आणि खत पण देतं. हे करत असताना कधी-कधी शेतकऱ्याचं खत आणि पाणी हे तणाला सुद्धा लागतं आणि पिकाच्या आजूबाजूला बरोबर तण यायला लागतं. तसंच जेवढं कधी-कधी असं होते एखाद्या विषयाबद्दल आपण आहे ना सकारात्मक विचार करत जातो. पण आहे ना वारंवार त्या गोष्टीसाठी नकारात्मक विचार येतात. जेवढे नकारात्मक विचार येतील तेवढा आपला पुढे जाण्याचा स्पीड कमी होतो. आपण ते हळू काढण्याच्या टेक्निक्स वापरत असतो. आपण ते काढून घेत असतो. हे सगळं आपण रेखीद्वारे करतो. म्हणजेच काय या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे करतो आणि आपण करतो याचा अर्थ काय? तर मी तुमच्यासाठी नाही करत. मी फक्त तुम्हाला अटोनमेंट देणार आणि जे काय करसाल ते सगळं तुम्ही तुमच्या बॉडी सोबत करसाल. तुम्ही तुमच्या मनासोबत करसाल. आणि मग एक वेळ असा येतो, की शेतकरी फक्त पीक जमा करतो. मग असं असतं का, जेव्हा शेतकरी सपोज आता कपाशीची शेती आहे. शेतकरी खूप पीकच जमा करतोय. आता पीक मोठं झालं आहे. तेव्हा काय होते, खाली जर तणही आलं ना, छोटं-मोठं, तरीही त्या तणाचा त्या पिकावर परिणाम होत नाही. बरोबर? एक वेळ आपली लेव्हल तशी होते. नकारात्मक विचार तुमच्यामधले पूर्ण संपून जाणार, असं मी लिहून देणार नाही आणि असं या जगातलं जर कोणी लिहून देत असेल, तर ते चूक आहे. नकारात्मक विचार आपल्याला येतातच. या संपूर्ण दिवसामध्ये जर का आपण 60,000 ते 70,000 विचार करत असतो, लक्षात घ्या, तर त्यापैकी वैज्ञानिक शोधानुसार असं म्हणणं आहे, जवळ-जवळ 90% ते 95% विचार नकारात्मक असतात. आपल्याला विचार बंद नाही करता येणार. आपल्याला काय होणार आहे, त्या विचारांची संख्या कमी होणार आहे. बरोबर? आणि विचारांची संख्या कमी होईल आणि सकारात्मक विचारांची वाढेल, म्हणजे पीक वाढेल आणि जेव्हा ते तण छोटंसं असेल ना, तेव्हा त्या तणाचा त्या वाढलेल्या पिकावर परिणाम होणार नाही. बरोबर? ते सहजपणे काढून टाकणं, सहजपणे आपल्याला शक्य होणार. याला काय म्हणतात? तर याला म्हणतात मनाचा आणि शरीराचा स्थिरत्व. मनावर आणि आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर असलेला आपला संयम ठेवणे, असं होईल. आणि हे होणं, हे करणं म्हणजे सगळ्यात पहिले रेकी शिकणं. आणि हे कोणासाठी? तर हे माझ्यासाठी. इतरांना रेकी देऊ शकतो हा नंतरचा भाग आहे. पहिले स्वतःला स्थिर करूया. जेव्हा स्वतःला स्थिर करूया, तेव्हाच आपण इतरांना त्या गोष्टी पुरवू शकतो. तुम्हीच जर गढूळ असाल, तर तुमच्याकडून जाणारी एनर्जी तेवढी प्युअर नसू शकते. मग अशा प्रकारे सोपी भाषेमध्ये तुम्हाला सांगितली एक कन्सेप्ट, की बाबा अशा-अशा प्रकारे सगळ्या गोष्टी होतात. मग विचारांवर ताबा घ्यायचा आणि मनावर ताबा घ्यायचा. हा का घ्यायचा? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट आहे, सुख हवं आहे. सुख हवं आहे. मग सुख म्हणजे काय?
आनंद म्हणजे काय? अनेकांचं असं म्हणणं असते, मला मर्सिडीज मिळाली, माझं घर छान झालं, की मी आनंदी राहणार. बरोबर? माझ्या माझ्या लाईफचं हे टार्गेट कंप्लीट झालं, की मी आनंदी राहणार. माझा विवाह झाला, की मी आनंदी राहणार. माझ्या मुलाला छान जॉब मिळाला, की मी आनंदी राहणार. माझ्या मुलाचं करियर झालं, की मी आनंदी राहणार. बरोबर? पण खरं म्हणसाल ना, तर आनंद असा नाही आहे. मी त्यासाठी ते झालं, की मी आनंदी राहणार नाही. नाही. ते होण्यासाठी तुम्हाला आनंदी राहणं गरजेचं आहे. मी आनंदी राहणार, तेव्हा ते लवकर होणार जे व्हायचं आहे ते. तुम्ही तुमच्या आनंदाच्या ज्या कल्पना बदलून ठेवलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आनंदाबद्दल जो विचार करत आहात, तो चुकीचा आहे. कारण ते मिळाल्यानंतर सुखी होणं म्हणजे काय तर वर्तमानाचा निषेध करणं. वर्तमानाच्या सुखांचा त्याग करणं आणि जो सुखांचा त्याग करतो, जो आनंदाचा त्याग करतो, तर आनंदाला असं वाटते, की नाही याला गरज नाहीये. त्या गोष्टी आणखी आपल्यापासून दूर राहत जातात. तुम्ही ते फिलिंग करा, म्हणजे काय तर आपलं लक्ष कुठं आहे सध्या? आपलं लक्ष आहे माझ्याकडे जे नाहीये. आज मुलाचं लग्न झालेलं नाहीये, त्याकडे लक्ष आहे. आज मला जॉब नाहीये, त्याकडे माझं लक्ष आहे. आज माझं घर झालेलं नाहीये, त्याकडे माझं लक्ष आहे. आज मला गाडी नाहीये, त्याकडे माझं लक्ष नाहीये आहे. बरोबर? माझं लक्ष कुठं असायला हवं? आज माझ्याकडे काय आहे आणि उद्या मला जे हवं आहे, त्याकडे माझं लक्ष असावं. माझ्याकडे गाडी हवी आहे. नाही आहे याकडे नाही. शब्दामध्येच बदल झाला फक्त. मला गाडी हवी आहे. मला घर हवं आहे. त्याकडे लक्ष हवं आहे. आणि यामधून काय होते माहितीये का? यामधून पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट घडते. शास्त्रीय दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी सांगते. यामधून एक होते, आपण जेव्हा इतरांचं घर झालं तेव्हा जळतो. बऱ्याच वेळा जळतो. यार त्याचं झालं, आपलं नाही झालं अजून. त्याचा मुलगा लागला, माझा नाही लागला अजून. याचं लग्न झालं, माझं नाही झालं अजून. लग्न हा विषय सध्या आहे ना मोठा हो. कारण आता टॅरो रीडिंग करत असताना दररोज हेच कार्ड आहेत. रोज माहितीये का 2-3 कार्ड तरी एवढेच आहेत, की विवाह केव्हा होणार? म्हणून तो हिट लिस्टवर माझ्या समोर येतो आहे, की विवाह. बरोबर आहे. तर अनेक वेळा असं येतं, की बरोबरीच्या मुला-मुलींचे लग्न झाले, या व्यक्तीचं अजून राहिलं, माझं राहिलं. बरोबर? तर लक्ष कुठं आहे? लक्ष जे नाही आहे त्यावर आहे आणि जेव्हा नाही आहे त्यावर असते, तेव्हा आपण इतरांच्या प्रगतीवर जळत असतो. कुठेतरी अंतर्मनामध्ये ही भावना येते, त्याचं झालं माझं नाही. बरं त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. मग यामधून बाहेर निघण्यासाठी काय आहे, तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये जेव्हा-जेव्हा आनंद, खुशी, प्रेम ज्या कोणाच्या आयुष्यामध्ये येते, तेव्हा आपण ते सेलिब्रेट करू लागा. बरोबर आहे. तो आनंद मानू लागा ना दुसऱ्याचा आणि तो मानू लागला, की सहजपणे आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो, आकर्षित करतो. आकर्षणाचा नियम हाच म्हणते, जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवं आहे, त्या गोष्टी अगोदर फील करा आणि हा आकर्षणाचा नियम अगदी पूर्वकाळापासून आपल्या आपल्या देशामधला आहे. फक्त याची मांडणी बदल करून आपल्याला विदेशामधून आपल्यापर्यंत आलेला आहे आणि ती भाषा सोपी असल्यामुळे त्यांची सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहे, की वेगवेगळ्या लेखकांनी रॉन्डा बर्न असू दे, अनेक सगळ्यांनी आपल्यापर्यंत ते सोप्या भाषेमध्ये पोहोचवलं. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना आभारीच आहोत. कृतज्ञताच आहे आपल्यामध्ये. पण तरीही तुम्हाला सांगायचं म्हणजे, की जे रेकीबद्दल आहे ठरलेलं, की मला काही लोकं म्हणतात, "जापानची विद्या शिकवतात ह्या बाई." म्हणून मला आवर्जून सांगावसं वाटते. विद्या अ, विद्या म्हणावं किंवा मग ऊर्जा म्हणावं, जे काही आहे, याला देश, काल, खंड याचं कसं काय असू शकते? हा प्राणा, हे पंचतत्व सगळ्या ठिकाणी, सगळ्या जगामध्ये एकच आहे. विद्या जपानची, हिंदुस्थानची, पाकिस्तानची अशी नसू शकते. ती एनर्जी आहे. ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक आहे. फक्त त्याची मांडणी कोणी कुठं किती किती सुबोधपणे केली आहे, त्यावर मग आपण ती एकमेकांची टेक्नॉलॉजी घेतली तर काय वाया जाणार आहे? आपल्या देशामधून आपल्या वेदांचा अभ्यास सगळ्या जगाने केलाच ना. आहे ना. आपल्याच वेदांचा अभ्यास केला आणि आपलेच वेद आपल्याला तेच सांगत आहेत. फक्त आपण त्या भाषेमध्ये, सोपी भाषेमध्ये करून सांगतो आहे. मग काय झालं? तर त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे. म्हणून तुम्हाला वारंवार हे सांगते, की आपल्या वेदांमध्ये, आपल्या अथर्ववेदामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उल्लेख केलेला आहे.
तर बघा, अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग आपल्या स्वतःमध्ये बदल होतो. आता कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. एका व्यक्तीने आहे ना, एक इच्छा व्यक्त केली होती, की त्याला स्वर्ग बघायचा होता आणि मग नक्कीच देवदूतांनी त्याला स्वर्ग बघायला नेलं. त्याचे काहीतरी पुण्य असेल. त्याला स्वर्ग बघून येता येण्याचं त्याला वरदान मिळालं. मग जाताना ना त्याला खूप सारे गिफ्ट भेटले. अगदी बापरे! एवढे सगळे भरलेले, एवढे सगळे भरलेले. गिफ्टच गिफ्ट, गिफ्टच गिफ्ट, गिफ्टच गिफ्ट. मग तो काय म्हणते, देवदूतांना विचारते, "हे असं काय आहे? एवढे गिफ्ट?" तो म्हणते, "हे सगळे तुमचेच आहेत, तुमच्या माणसांचे." मग काय? "अरे, मग आमचेच आहेत तर माणसांना दिले नाही का?" "नाही" म्हणे. "का बरं?" बघा, आपण काय करतो, एखादी गोष्ट मागतो. मला हे हवं आहे, मला सक्सेस हवा आहे किंवा मला जॉब हवा आहे. मला जॉब हवा आहे, हे आपण मागतो आणि जॉब मिळण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आता, की काही कालावधी लागतो ना. बरोबर आहे. अगोदर आपण पेरलेले नकारात्मक विचार म्हणजे जे तण आहे, ते निघायला काही वेळ लागते. नव्या गोष्टी व्हायला वेळ लागते आणि आपण काय होते, की तो जॉब मिळेपर्यंत थांबतो आणि मिळायच्या वेळेवर म्हणतो, "जाऊ दे, जॉब नाहीये, मी व्यवसाय करतो." आणि देवाला काय म्हणतो, "मला व्यवसाय करायचा आहे." ओके. मग व्यवसाय करायसाठी देव भांडवल जमा करतो आपल्यासाठी, सगळं गिफ्ट तयार करतो तुला सक्सेस द्यायचा. तेवढ्या दिवसामध्ये आपण काय म्हणतो, "नाही, राहू दे, मी थोडंसं काहीतरी करतो." अरे, म्हणजे आपलं काय असते, आपला फोकस नसतो, मला काय हवं आहे, अनेक वेळा. आपल्याला जे वरदानं मिळालेले आहेत, बरोबर आहे. मला काय मिळालेलं आहे या गोष्टीकडे आपलं पुरेपूर लक्ष नसतं आणि मला काय हवं आहे हे मला प्रॉपर माहिती नसतं. आणि मला जे हवं आहे त्यावर मी ठाम नसते. हे पुन्हा महत्वाचं. म्हणून आम्ही रेकी शिकत असताना एक गोष्ट अशी म्हणत असतो, की झोळी मोठी ठेवा. ही झोळी आहे ना, ही मोठी ठेवा, छोटी नका ठेवू. तुमच्या इच्छा आहे ना, मोठ्या ठेवा. अपेक्षा मोठ्या ठेवा. तुम्हाला मोठं काहीतरी करायचं आहे, हा विचार करा. कारण त्याच्याकडे असं भांडार आहे मोठं, तो आपल्याला देणार आहे. पण आपल्या इच्छा खूप कमी असतात आणि शिवाय आपला फोकस कमी असतो. सगळ्यात महत्वाचा आहे फोकस. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवणं आपला विश्वास लवकर ढासळतो. 8 दिवसामध्ये एखाद्याला रेकी दिली आणि त्याला तब्येतीला फरक पडला नाही, की "नाही, नाही, मला काही रेकीचा फरक पडत नाही. मला एनर्जीचा फरक पडत नाही. माझ्यासोबत हे असंच होतं. मला कुठंच फरक पडत नाही." अनेक, 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 अनेक गोष्टी. आपला फोकस कमी होतो. आपण सकारात्मक वरून पुन्हा नकारात्मक विचारांमध्ये जातो आणि लक्षात ठेवा, एक नकारात्मक विचार त्याची जी एनर्जी आहे ती जर काढून टाकायची आहे, तर 10 सकारात्मक विचार करावे लागतात. आपण एक सकारात्मक करतो आणि 10 नकारात्मक करतो. कसे आपले कामं पटकन होतील? मला नेमकं काय हवं आहे यावर फोकस करा. सेम. मला यश हवं आहे. मला यश कशाप्रकारे हवं आहे, त्यावर फोकस करा. मला आरोग्य संपन्नता व्हायचं आहे. हो, मला माझी तब्येत चांगली करायची आहे. आज म्हणते माणूस, की मला तब्येत चांगली करायची आहे. उद्या म्हणते, "नाही मॅडम, मला ना मनःशांती हवी आहे." मला रेकीमध्ये माझ्याच क्लासमध्ये अनेक वेळा अनुभव येतात. "हो, ठीक आहे. मला तुलाच मनःशांती हवी आहे ना, त्याकडे फोकस कर." "नाही मॅडम, मला माझ्या भावाचं बरं करायचं आहे. माझ्या बहिणीचं बरं करायचं आहे. माझ्या सगळ्यांचं बरं करायचं मग फोकस कुठे आहे? बरोबर. एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आणि ती मिळवा. बरोबर? मला सगळंच पाहिजे. नक्कीच तुम्हाला सगळंच घ्या. पण त्या गोष्टीकडे फोकस करण्याची एका वेळेस तुमची कॅपॅसिटी तयार करा. आणि ती कॅपॅसिटी तयार होण्यासाठी तुम्हाला तुमचा ऑरा तेवढा स्ट्रॉंग करावा लागेल. तुम्हाला स्वतःला तेवढं स्ट्रॉंग करावं लागेल. बरोबर? आपली मग देव काय करतो, ते गिफ्ट आपल्याला द्यायच्या वेळेवर आपण आपला प्लॅन चेंज करतो. मग त्याच्याकडे ते पडलेले राहतात. म्हणून त्यांनी म्हटलं होतं, की हे असे हजारो पडलेले आहेत. हजारो, लाखो पडलेले आहेत. कारण तुम्ही मागता आणि तुमची मागणी पूर्ण करेपर्यंत तुम्ही दुसरंच काहीतरी मागता. असा तुमचा फोकस चेंज होतो. मग का आपल्या गोष्टीवर आपला फोकस नसेल, तर बरोबर होत नाही. आता परवापर्यंत मला वाटते
मिस्त्री ताई दादा यांना मी म्हणत होती, तुमचा फोकस एका जागेवर करा. ते वारंवार काय बोलायचे, "मॅडम आजपर्यंत असं होतच नाही. आमच्यासोबत असंच होते, आमच्यासोबत तसंच होते." नाही, आमच्यासोबत काय होते या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका. आतापर्यंत झालं आहे. आता माझ्यासोबत काय होणार आहे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि आला ना रिझल्ट? अजून त्यांच्यापर्यंत ती खुशखबर पोहोचली नाहीये, माझ्यापर्यंत पोहोचली आहे. हां. तर आला ना रिझल्ट? येतो रिझल्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये रिझल्ट येत असतो. फक्त आपल्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. मग ती एनर्जी कुठलीही असो, मग ती क्रिस्टलच्या एनर्जी सोबत आपण जुडो, आपण टॅरोटच्या एनर्जी सोबत जुडो, आपण स्वतःच्या एनर्जी सोबत जुडो, रेकी ऊर्जेसोबत जुडो. प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे ना. अणू आणि रेणूंनी बनलेल्या अणू आणि रेणूंच्या एकत्र येण्यामुळे झालेली तयार ही सृष्टी आहे आणि अणु-रेणूच्या संयोगाने सगळं काही होत आहे. सेम तेच आहे सगळं. सगळी एनर्जी स्वरूपात आहे. सगळी एनर्जी आहे. अशा प्रकारे होतं. आपल्या विचारांवर आपल्याला ताबा घ्यावा लागतो. बस आजचा विषय एवढाच आहे. विचारांवर ताबा घ्यायचा. मनाचा आणि आपले विचार आणि आपलं शरीर, माझं मन आणि माझं शरीर याला स्थिरत्व द्यायचं. जादूच्या सेशनमध्ये पण आपण जे शिकलो, की एका एका पावलागणिक आपल्याला म्हणायचंय आभारी आहे. म्हणजेच काय मनाचा आणि शरीराचा संयम साधणे. दोन्ही गोष्टीवर सारखं काम करणे. प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीने आहे. आपले वेद शास्त्रोक्त पद्धतीनेच आहेत. फक्त आपण आपल्या प्रथांना अंधश्रद्धा हे नाव दिलं आहे. आपण आपल्या प्रथांना, आपण आपल्या सगळ्या अभ्यासाला, शास्त्रांना डोळसपणे बघत नाही. त्यांच्याकडे बघण्याचा आणि त्यांच्याकडे योग्य दृष्टीने बघण्याचा जर आपला दृष्टिकोन आपण बदलला ना, तर आपण या विश्वामधलं खरोखर सगळ्यात समृद्ध आपणच आहे. आपलाच भारत आहे, आपलेच वेद आहेत, हेच सगळ्यात महत्वाचं. चला तर आपल्याला आता अशा प्रकारे जायचं आहे. बघूया बरं पाण्याचा ग्लास घेता तुम्ही? आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होत असताना आपण काय करणार आहे? तर जे मी तुम्हाला सांगितलं या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे, रेकी शिकणे म्हणजे काय? तर या ब्रह्मांडाकडून येणारी एनर्जी मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या आतमध्ये घेणे, माझे विचार आणि माझं शरीर आणि मी करत असलेली कृती, बरोबर? मी करत असलेली कृती या तिघही गोष्टींचा संगम साधून या तिघही गोष्टींना एकत्रित आणून मी माझ्या इच्छा पूर्ण करणे. फक्त विचार करून नाही होत. फक्त भावनांवर ताबा ठेवून नाही होत. तर विचार आणि भावनांवर ताबा ठेवून आपल्याला ऍक्शन घ्यावी लागते. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आपली इच्छा पूर्ण होते. बरोबर. आता जर शुभमला सक्सेस हवा होता, फक्त मी एनर्जी दिली असती तर झालं असतं का? नाही. आपण एनर्जी दिली, शुभमनी त्याची ऍक्शन घेतली. बरोबर. त्यांनी त्याच्या विचारावर काम केलं, की येस माझ्यासोबत एनर्जी आहे, आय कॅन डू. मी करू शकतो. हा विश्वास त्यांनी स्वतःमध्ये वाढवला. आणि त्याने स्वतःमध्ये वाढवला, त्यामुळे तो त्याची ऍक्शन प्रॉपर घेऊ शकला. आणि म्हणून त्याचं इच्छा पूर्ण झाली. हे एक सूत्र आहे. इमोशन्स, थॉट आणि ऍक्शन एकत्र आल्या की मॅनिफेस्टेशन होतं. चला, तर आता आपण पहिले पॉवर बॉल तयार करूया आणि पॉवर बॉल केल्यानंतर आपण याच पॉवर बॉलनी आपण संपूर्ण शरीराचं क्लिनिंग करायचो. आता याच पॉवर बॉलची एनर्जी आपण या ग्लासमधील पाण्याला देऊया आणि ते पाणी आपण पिऊया. आणि मग मला तुम्ही सांगा, किती लोकांना पाण्याच्या चवीमध्ये बदल वाटतो? किती लोकांना काय वाटते ते तुम्हीच सांगा. चला मग आपण पॉवर बॉल तयार करूया. पॉवर बॉल तयार करूया. पॉवर बॉल तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे? हे जे आपले हात आहेत, हे असे आपल्या हृदय चक्राच्या समोर घ्यायचे आहेत. हृदय चक्राच्या समोर. बघा, हा माझा उजवा हात आहे आणि हा माझा डावा हात आहे. राइट अँड लेफ्ट.
वन अलगद फिरवायचं आहे. दोन्ही हातामध्ये पूर्ण लक्ष द्यायचं आपल्याला. दोन्हीही हातांकडे आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं आहे. दोनही हात आपले असे प्रेशर करून घ्या. ओके. आता काय करायचं आहे, तर अगदी हलके हात ठेवायचे आहे आणि आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचा आहे. उजवा हात, डावा हात जागेवर ठेवायचा आहे. 1, 2, चेहऱ्यावर स्माईल. 3, 4, 5, टेन्शन नाही. 6, जीभ आळ्याला टेकलेली. 7, हळू. 8, 9, हळू सुरेखा. 10, अँटी क्लॉकवाईज. 1, अँटी क्लॉकवाईज. 2, 3, आपल्या हाताच्या व्हायब्रेशनकडे पूर्ण लक्ष द्या. 5, 6, 7, 8, हळू-हळू. 9, 10. आता पुढचा हात. हळू. अंबिके दादा हळू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बॉलकडे पूर्ण लक्ष असू द्या. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, ग्लासाला नका देऊ. 3, स्वतः बॉल तयार करा सुरेखा. 4, 5, 6, 7, हलका हात. 8, 9, 10. माझ्या हाताकडे बघा. सुरेखा. आता दोन्ही हात क्लॉकवाईज सायकल चालवतो तसे मागे पुढे. 1, 2, जवळ, 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 जवळ हलके. 2, 3, 4, 5, 6, हलके हात. 7, 8, स्माईल. 10, अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता दोन्ही हात लांब आणि जवळ. अरे टेकत नाहीये. पुन्हा दोन्ही हात लांब. टेकत नाहीयेत तुमचे हात. आणि जवळ. जास्त प्रेशर नका देऊ. एका ठिकाणावरून तुमचे हात टेकत नाहीयेत एकमेकांना. हे बघा. छान. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. सोनल छान. अंबिके दादा तुम्ही खूप जोरात फिरवलं. थोडा लहान झाला तुमचा. हे बघा. सगळ्यांचा बॉल तयार झालाय. ओके, काही हरकत नाही. आता काय करायचंय? आता तुम्ही ज्याही कुठल्या धर्माचे आहात, पंथाचे आहात, तुम्हाला जो शब्द यावर काढायचा आहे, तो काढू शकता. मी ओमचं रेखांकन करत आहे. मी नजरेने यावर ओम म्हणत आहे आणि काढत आहे. ओम, ओम, ओम. 1 वेळा रेखांकन केलं आणि 3 वेळा उच्चारण केलं. आता पुन्हा दोन्ही हात लांब आणि जवळ. येस. मगापेक्षा मोठा झाला आता बॉल. बरोबर. बघा एका शब्दाची एनर्जी केवढी मोठी आहे. ओम या शब्दाच्या एनर्जीने आपला बॉल मोठा झाला आहे. आता आपण काय करत आहे, तर या पॉवर बॉलनी आपलं पाणी चार्ज करत आहे. जे पाणी आपण प्यायला घेतलेलं आहे. बरोबर? हळूच हा बॉल या पाण्यामध्ये ठेवा. असं समजा की या पाण्यामध्ये ही पूर्ण एनर्जी जात आहे, जात आहे, जात आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बघा, तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या दोन्ही हातांमधून काहीतरी या पाण्यामध्ये उतरत आहे. पूर्ण एनर्जी या पाण्याला द्या आणि या पाण्याला अफर्मेशन द्या. मी आरोग्य संपन्न आहे. आरोग्य संपन्न आहे. मनातल्या मनामध्ये. मी सकारात्मक आहे. मला मनःशांती मिळालेली आहे. या सर्वांकरिता हे पाणी माझ्यासाठी एक संजीवनी म्हणून काम करणार आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे सुद्धा धन्यवाद आणि या पाण्याचे सुद्धा धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. हातामधून जोपर्यंत एनर्जी जात आहे तोपर्यंत या पाण्याला जाऊ द्या. कोणाची लवकर संपेल, कोणाला खूप वेळ लागेल. आता
हळूच हा ग्लास घ्या पाण्याचा आणि पूर्ण पाणी पिऊन घ्या. हळू-हळू असं पाणी घ्या आणि हळू-हळू कुठपर्यंत पाणी फील होते ते पूर्ण फील करा पिताना. खूप छान. एकदम मस्त. आता मी फक्त एवढं विचारेल, की तुमच्या नेहमीच्या पाण्यापेक्षा आज मला या पाण्याची चव वेगळी लागली, असं म्हणणारं कोण-कोण आहे? मला मला तीर्थासारखं लागलं. मला पण तीर्थासारखं लागलं. बरं. तुम्हाला कसं लागलं सोनल? असं वेगळंच लागतं पण छान वाटलं. छान वाटलं. असं ओके. तीर्थासारखं नाही पण वेगळी टेस्ट होती थोडी. ओके. अजून? कोणाला काय म्हणायचं? वेगळी टेस्ट येते. पाण्यासारखं लागलं मॅडम. एक-एक जण सांगा. एक-एक जण. मी एकेकाला चान्स देते. आनंदताई काय म्हणताय तुम्ही? नारळाच्या पाण्यासारखं लागलं म्हटलं. मनीषाताई? नारळ नारळ पाण्यासारखंच लागतं. ओके. वैशाली छान लागलं पाणी, वेगळी टेस्ट होती. ओके. वैभवी ताई? तीर्थासारखं लागलं. तीर्थासारखं लागलं. अंबिके दादा? तीर्थासारखं. पाणी नॉर्मल होतं पण आता पाणी असं आतमध्ये उतरताना जाणवत होतं ते. कदाचित आपलं लक्ष नसेल पण असं खूप छान 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 वाटत गेलं आतपर्यंत. येस. आपल्या अंतर्मना म्हणजे आपल्या शरीराच्या आतमधली पूर्ण आपण फील केलं ते शेवटपर्यंत जाईपर्यंत. अगदी बरोबर. छान. प्रीती? नारळ पाण्यासारखंच लागलं मॅडम. ओके. आणि अजून घशात असं अजून वाटतंय मला की असं काहीतरी आहे अजून इथं आपल्या घशामध्ये. हं. ओके. माझं आज थ्रोट चक्र पण थोडंसं हे आहे बिघडलेलं. बरं. नाही. सर्दी झाली. हं. पण मला आता लगेच चांगलं वाटायला लागलं त्याच्यामुळे. बहुत बढ़िया. जरासं आज सकाळपासून माझा आहे ना सर्दीमुळे हा घसा एकदम असा खवखवत होता. तो आता माझा खवखवणं म्हणजे थांबलंय माझं. तर आपण औषध घेतल्यानंतर आपल्याला जसं बरं वाटतं. बरोबर. हं. आपल्याच आतमधल्या ऊर्जेचा आपण वापर केला स्वतःसाठी. तेवढंच किती पाण्यामध्ये उतरून आपण घेतली. हो, हो. असं आपण जर आपल्या घरच्या औषधींना वगैरे जर एनर्जी दिली ना, तर त्या अजून प्रभावीपणे काम करतात आपल्यासाठी. आणि सकाळचा मला एक अजून अनुभव पण आलेला आहे एक. सांगा? म्हणजे जी गोष्ट म्हणजे ती मला पाहिजे होती ना, मी फक्त असं म्हटली, की आज ही गोष्ट व्हायला पाहिजे. तर मी फक्त तेवढा विचार केलेला होता. तर ती बरोबर घडली ती गोष्ट माझ्यासोबत. छान. काही सोनं-बिनं भेटलं का? नाही, नाही. माझा बिझनेस उद्ध्वस्त झाला आज. ओके, ओके. छान, छान, छान. जो घरातल्यांचा सपोर्टचं सांगत होतो ना आपण, हं, तो हं. आज त्यांच्या मार्फत आज झालाय आज सुरुवात. अरे वाह! छान. प्रश्न नाहीये. म्हणजे 2 गोष्टी होत असतात. एक तर समजलं नाही, दुसरं म्हणजे खूप छान समजलं. खूप छान समजलं. ओके. मॅडम बोला सोनल. म्हणजे रेखी आपण देण्याचा टायमिंग काय असतो? कधीही देऊ शकतो का? आता जर बॉलचं तुम्ही म्हटलं पाण्याचं. हं. सकाळी जशी मी उपासना करते माझी, सकाळी उठून मी माझी उपासना केली. हं. आणि मी देवापुढे ग्लास ठेवून आणि जर माझी उपासना म्हणजे मी विष्णू सहस्त्रनाम करते, रोज जप करते किंवा विष्णू सहस्त्रनामाचा मी पठण करते. हं. ते केल्यानंतर मी ही रेखी ग्लासला दिली. म्हणजे बॉल जसं आता मला जे सांगितलं तसं मी केलं. हं. मी रोज करू शकते स्वतःसाठी. मला असं पर्टिक्युलर काय टाइम आहे? अर्ली मॉर्निंग नाही, असं नाही. मी दुपारी किंवा संध्याकाळी मला वाटतं 7 वाजता मग असं तुम्ही रेकी केव्हाही देऊ शकता. काय? काय करावं लागते तुम्हाला? वरून घ्यायची ओके. मग तेव्हा आपली हो पण वरून जरी आपल्याला घ्यायची असली तरी आपली पण तेवढी म्हणा आपली मेंटली आणि आपण तसं फिजिकली पण तसं पाहिजे ना. जर आपण मनामध्ये आपण डिस्टर्ब असू, आपण म्हटलं रेखी द्यायला बसू तर आपली होत नाही ना. की सकाळी आपण देवपूजा करतो. अर्ली मॉर्निंग अंघोळ केली आपली तेव्हा मेंटली म्हणा आपण छान असं फ्रेश वाटतं आपल्याला. तेव्हा आपण दिली पाहिजे. संध्याकाळी आपण 7च्या टायमाला आपण म्हणतो की दिवाबत्तीचा टाइम असतो आपण घरामध्ये मेडिटेशन करतो.
त्यावेळेस दिली पाहिजे. ऍक्च्युली आणि आता सपोज मी ऑफिसला जाते किंवा ऑफिस करून जायचे, मला कधी उशीर होतोय, नाही जमत ते मला, तर मी रात्री अंघोळ करून पण देऊ शकते. ओके, मला असं म्हणायचं आहे त्याचा पर्टिक्युलर टाइम आहे का हा. असं मला बिलकुल म्हणायचं. बिलकुल बिलकुल समजला मला तुमचा प्रश्न. याचा पर्टिक्युलर टाइम आहे का? नक्कीच आपण फ्रेश असून जेव्हा आपण एनर्जी देतो तेव्हा ती मोठ्या प्रमाणामध्ये जाते. पण एक लक्षात घ्या, आता आपण हीलर आहे. आपण असा विचार करूया की आपण रेकी शिकत आहे. बरोबर. आपण सकाळी मेडिटेशन केल्यानंतर आपण दिवसभर कोणालाही केव्हाही रेकी देऊ शकतो. फक्त त्या ब्रह्मांडासोबत कनेक्टिव्हिटी करायची आणि जी प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे कट करायची एनर्जी ती करायची. बरोबर. आता मला एकच सांगा सोनल, तुम्ही रस्त्याने जात आहात आणि एखादी व्यक्ती गाडीवरून पडली. बाकी लोकांनी तिला उचललं, पण तिची तब्येत खराब आहे. तिला रेकी द्यायसाठी तुम्ही असं म्हणसाल का आता सकाळ नाहीये, दुपार आहे? नाही म्हणसाल ना. नाही नाही, मी देऊ जेव्हा शकते. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही एनर्जी देऊ शकता. आता मला अनेक वेळा फोन येतात, ओके. कधी 2 वाजता उठवते, कोणी कोणी 3 वाजता उठवते. मॅडम इमर्जन्सी आहे, रेकी पाहिजे. मला बसावंच लागतं उठून. तेव्हा एनर्जी द्यावीच लागते. तेव्हा ते मला जी प्रोसेस आहे आपण रेकी क्लासमध्ये शिकतो, तेवढी एक प्रोसेस करायची एका 2, 3, 5 सेकंदाची आणि एनर्जी द्यायची. बरोबर. ओके. रेकी देण्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही अंघोळच केलेली पाहिजे असं सुद्धा नाही. ओके. तुम्ही जसे आहात तसं देऊ शकता. आणि ना फक्त मनामध्ये शंका नाही आणायच्या कोणत्या. तुमचा विचार, तुमचा फोकस खूप काम करतो. मी आजचं सेशन कशावर घेतलं? फोकसवर घेतलं. तुमचा फोकस काय आहे? मी कशी आहे यावर आहे की समोरचा दुरुस्त व्हावा यावर आहे? रेकी देत असताना. बस तुमचा फोकस काम करेल. इथं क्लिअरिटी पाहिजे. इथं क्लिअरिटी असली म्हणजे तेच होणार. जो विचार तुम्ही करसाल ते होणार. आणि मी आवर्जून सांगेन या सगळ्यांनी रेकीला ओके. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत असताना असं आहे, याबद्दल बोलत राहिलो ना तर 10 तासाचंही सेशन झालं ना तरी पण ते एवढा गोडवा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. शेवटी अध्यात्मामध्ये, विज्ञानामध्ये या दोन्हींच्या जेव्हा आपण समन्वय साधतो यामध्ये आहे ना खूप गोडवा आहे. हे विषय संपूच नाही असंच वाटत असतं. पण शेवटी वेळेच्या मर्यादा असतात, प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात. तर नक्कीच तुम्हाला मी आवर्जून सगळ्यांना सांगेन, पहिल्या डिग्रीमध्ये, दुसऱ्या डिग्रीमध्ये आणि तिसऱ्या डिग्रीमध्ये असं 3 टप्प्यांमध्ये रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेचं प्रशिक्षण नेमकं पूर्ण होतं. नेमकं म्हणजे काय? तर या ऊर्जेबद्दल आपली परिपूर्ण ओळख होणे आणि याचा उपयोग कशा प्रकारे करून घेणे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजणे आणि त्या लेव्हलपर्यंत आपला ऑरा स्ट्रॉंग करणे. बरोबर? इथपर्यंत. पहिली डिग्री आहे 7 दिवसाची, दुसरी आहे 21 दिवसाची आणि तिसरी पण आहे 21 दिवसाची. फर्स्ट डिग्रीला 10% पॉवरफुल होतो आपण. सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत या 4 चक्रांप्रती आपण जागृत होतो. रेकी घेणारा, शिकणारा. अटुनमेंट, दीक्षा, प्रदीपन असा एक प्रकार असतो अटुनमेंटचा रेकीमध्ये. हे रेकीचं वैशिष्ट्य आहे. सेकंड डिग्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं सोलार चक्र म्हणजेच मणिपूर चक्र आणि स्वादिष्ठान चक्र, सेक्स चक्र या 2 चक्रांप्रती तुम्ही जागृत होता. त्यानंतर तिसऱ्या डिग्रीमध्ये गेल्यानंतर बेसिक चक्राप्रती तुम्ही जागृत होता. चक्र जागृत होतात असं मी म्हणत नाही आहे. चक्रांप्रती आपण जागृत होतो आणि हळूहळू चक्र बॅलन्सिंग व्हायला लागत असतात. समजलं? मी तुमचं चक्र जागृत करून देतो अशा मोठ्या-मोठ्या आणाभाका मी खात नाही आणि मी तशा गोष्टी बोलत नाही. जे आहे, जी सत्यता आहे तेच तुम्हाला सांगते. हे असंच होत असते. आपण आपल्या चक्रांप्रती जागृत होतो तेव्हा आपले चक्र बॅलन्स व्हायला लागतात. आणि चक्र बॅलन्स होणं म्हणजेच आपण एकाच वेगळ्या स्तरावर जाणं. बरोबर? आणि मग येते ती जागृती वगैरे, मग येते ती कुंडलिनी जागृती. त्या सगळ्या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. आपल्या सर्वसामान्यांसाठी जे गरजेचं आहे तिथपर्यंतच आपण जायचं. त्यानंतरचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी नक्कीच ग्रँड मास्टर आहे. बरोबर? आपल्या भौतिक जगामध्ये आपल्याला वापरण्यासाठी 3 डिग्र्या गरजेच्या आहेत. तेथे तुम्ही 100% पहिल्या डिग्रीमध्ये 10% पॉवरफुल पद्धतीने आपली रेकी गेली आहे. आता आपण जो वापर केलाय तो 10% एनर्जीचा केलाय असं आपण म्हणू शकतो. ओके. सेकंड डिग्रीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हे 10 आणि सेकंडचे 40 असा 50% एनर्जी आपण वापरू शकतो.
थर्ड डिग्री मध्ये गेल्यानंतर आपण 100% पॉवरफुल होतो. गेल्यानंतर नाही तर थर्ड डिग्रीचं 21 दिवसाचं मेडिटेशन केल्यानंतर. आता हे सगळं का सांगतात मॅडम एवढं सगळं? तर एवढं सगळं व्हायला, पीक यायला तेवढाच वेळ लागत असते. असं धरलं आणि 8 दिवसामध्ये झालं असं कधीच कुठंच काहीच होत नसते. जर काय शाश्वत तुम्हाला काही हवं आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला सारखं 28 दिवस एकाच गोष्टीसोबत कनेक्ट राहिलं, तर तुम्ही त्या गोष्टी आयुष्यामध्ये त्या गोष्टी फॉलो करू शकता. ती पॉवर तुमच्यामध्ये येते. तुम्ही विसरत नाही. आणि जर तुम्ही एक गोष्ट 40 दिवस सारखी केली, 40 ते 90 दिवस सारखी केली, तर तुम्ही ते बीइंगमध्ये येते. तुमचा तो स्वभाव होतो. आणि ते होण्यासाठी 100% पॉवरफुल होण्यासाठी तुम्हाला या लेव्हल पर्यंत येणं गरजेचं असते. म्हणून मी तरी जेव्हा आपण रेकीला ऍडमिशन देतो तेव्हा पहिलेच सांगते थर्ड डिग्री पर्यंत येत असाल तर कनेक्ट व्हा. आणि पुन्हा एक सांगते काही लोकांचा पैशांचा प्रॉब्लेम असते, मनी प्रॉब्लेम असतो. एक सांगू तुम्हाला, तुम्ही ऍडमिशन तर घ्या. आपोआप तुमच्या पैशांची व्यवस्था करण्याची पॉवर या एनर्जी मध्ये आहे. तुमच्याकडे कसे येतात, काय येतात, आतापर्यंत अनेक जणांनी सांगितलं आहे, की मॅडम नव्हते पण खरोखर व्यवस्था झाली. हे ब्रह्मांड तुमची जर इच्छा पूर्ण आहे, म्हणजे जर तुमचा फोकस आहे, तुमच्या मनाची तयारी आहे. काय सांगितलंय मी मगा तुम्हाला सांगा? मी सांगितलंय. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं कोणाकोणाला आठवते मी काय सांगितलं? कशाची गरज आहे? बोला. नाही सांगत आहे. तुमचा विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती जर तिन्ही गोष्टींना एकत्रित आणत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होणार. ते ब्रह्मांड तुमच्यासाठी मदत करणार आणि आपोआप मार्ग खुलतात. आपोआप असे अनेक जण आहे, की मॅडम नव्हतं, पण खरोखर मला रोजगार मिळाला. मॅडम खरोखर मला पप्पांनी दिले. मला अशा अनेक महिला आहेत, की त्या चोरून लपून करायला पाहतात. पण वेळ अशी असते ना, की ते घरचे माहितीये काय, त्यांना सपोर्ट करतात उलट. ऍक्च्युअली मी जेव्हा रेकी शिकायला घेतली, मी थोडीशी चोरून लपून करायला घेतली होती आणि खरंच सपोर्ट मिळतोय. आता तर तुम्ही सगळे परिस्थिती पाहताच आहे. तर एक सपोर्टेबल सिस्टम आपल्या पाठीशी उभी होते घरी. हे खूप महत्वाचं. आज मी काही करू शकते का? तर मला कुटुंबाचा सपोर्ट मिळतो आहे. म्हणून मी करू शकते. आणि आपल्या प्रत्येकाला तो मिळणार. हे पण तुम्हाला सांगते. कोणालाच चोरून लपून करण्याची गरज नाही पडणार. एका रेकी सेकंड, थर्ड पर्यंत गेलं, की तुम्हाला आपोआप सगळेच म्हणतात. कारण यामध्ये नाहीच ना काही चुकीचं. रेकी म्हणजे काही अंधश्रद्धा नाहीये. काही बुवाबाजी नाहीये. कुठं जादूटोणा नाहीये. कुठं भूत, प्रेत, बाधा याच्यासोबत काही संबंध नाहीये. काहीच नाहीये. जे काही आहे ते तुझ्या आतमध्ये आहे. तुझ्या आतमधल्या ऊर्जेची तुला ओळख करायची आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे. बस. एवढं सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे आणि एवढं सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपलं सगळं अध्यात्म आहे. आता तुमच्या समोर आहे आपण काय केलं आणि पूर्ण रेकी शिकेपर्यंत तुम्हाला एवढ्याशा वस्तूचीही गरज पडणार नाही. आता आपण पाणी घेतलं आहे. तुम्ही विना पाण्याचं सुद्धा सगळ्या गोष्टी करू शकता. हे पण तुम्हाला सांगते. आज पाण्याचा प्रयोग का केला तर सुरेखाचं थ्रोट इन्फेक्शन भरपूर झालेलं आहे आणि म्हणून मग तिला एनर्जी मिळावी यासाठी आपण आज पाणी वापरलंय. तिला बोलता येत नाहीये 2-3 दिवस झाले. बरोबर ना सुरेखा? बरं वाटतंय आता जरा? हळू होईल. आवाज येत नाहीये फक्त. हं. होईल. काळजी नसावी. फोकस याकडे दे, की तू छान बोलत आहेस. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित कर. लक्ष येथे नको करू, की मला थ्रोटला इन्फेक्शन झालं आहे, मला त्रास होत आहे. या गोष्टीकडे लक्ष आहे थोडं जास्त. आपलं लक्ष कुठं असावं, की मी उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पटापट बोलेल. मी आरोग्य संपन्न आहे. या गोष्टीकडे फोकस द्यायचा आपला. आपलं एक ऍप आहे, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट. हे ऍप वर आपण रेकॉर्डेड सेशन सुद्धा देतो आणि दररोज लाईव्ह सेशन सुद्धा घेतो. दररोज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह सेशन असते आणि दररोज सेशन असतं 8 वाजता. आता सध्या जादूचे सेशन सुरू आहे त्यामुळे सेशनची वेळ फक्त 8 ऐवजी 8:40 ची झालेली आहे. बस 15 तारखेपर्यंत, संक्रांतीपर्यंत. त्यानंतर नियमित 8 वाजताची वेळ. 8 वाजताची वेळ ही आपण सेवेसाठी दिलेली आहे. माझ्या आयुष्यामधला 8 ते 9 हा वेळ मी सेवा म्हणून देत असते. त्या सेशनमध्ये आपण लाईव्ह शिकवतो. आणि कोर्स सुद्धा तुम्हाला मॅडम रेकॉर्डिंग मिळेल. तो जवळ माझं ऍप चालू राहील तोपर्यंत तुम्हाला तो कोर्स ओपन राहील. सगळ्यांसाठी.
पुन्हा तर तुम्हाला नवीन बॅच आता कधी सुरू होणार आहे? काय दादा नवीन बॅच आता कधी सुरू होणार आहे? कारण नवीन यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत का, त्या पॉवर बॉल वगैरे, तर त्या मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे असं झालं. उद्यापासून उद्यापासून? हं. अच्छा. आता सेशन झालं की ऍडमिशन सुरू होत असतात. उद्या नवीन लोक जॉईन होतात. उद्या परवापर्यंत नवीन बॅच चालू होते. हे बघा पुन्हा एक लक्षात असू द्या, आपला क्लास केव्हाच कोणासाठीच बंद होत नाही. जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही 8 ते 9 ला येऊ शकता. तुमचा कोर्स 1.5 महिन्याचा संपल्यानंतर सुद्धा, की मला एखादी गोष्ट नाही समजली आहे, किंवा काही लोक असे आहेत की ते 3 वेळा कोर्स करतात. त्यांची कॅचिंग पॉवर कमी असते, किंवा त्यांना असं वाटतं की अजून नव्या बॅचमध्ये नव्या गोष्टी काहीतरी मला मिळतील. तर नक्कीच तुम्ही केव्हाही पर्यंत आपला क्लास जॉईन करू शकता. पुन्हा तुम्हाला फी भरण्याची गरज नाही. 1 रुपयाही फी मागल्या जाणार नाही. समजा आताच्या कोर्सची फी काही 7,000 रुपये आहे. पुढे 10,000 रुपये झाली तरी तुम्ही पूर्ण कोर्स केला तरी तुम्हाला फी मागल्या जाणार नाही. नियम आहे आपल्या सेशनचा. तुम्ही कितीही वेळा बसू शकता, क्लासमध्ये येऊ शकता. लिंक एकच असते, लिंक सगळ्यांसाठी ओपन असते. ग्रुप कायम तुमच्यासाठी ओपन राहील. केव्हाही तुम्हाला ग्रुपमधून काढल्या जाणार नाही. नवीन येणारे लोक त्याच ग्रुपमध्ये येतील. जेव्हा आपण एनर्जी सोबत जुळतो, जेव्हा आपण रेखी शिकतो, तेव्हा आपल्याला नकारात्मक विचार येणारच नाही असं नाही. पण आलेला नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये किती वेळ टिकतो, की मी त्यावरच पुन्हा मनन करत राहतो, यावर आपला ताबा येतो. तो आपण ज्या विचारांमध्ये, ज्या नकारात्मक गोष्टींवर आपलं 1 तास लक्ष, 1 तास आपला फोकस असणार, तो आपला काही सेकंदात निघून जाणार. अशी आपल्याला मदत होणार. येणार नाही असं कोणीच सांगू शकत नाही. कोणीच नाही. तुम्ही कुठेही जा, नकारात्मक विचार, ते विचार आहे, ती एनर्जी आहे, ती येणार. ती आल्यानंतर ती झटकता केवढी येते ते महत्वाचं. बघा, एखादा ओला कपडा आहे. ओला कपडा गाऱ्यामध्ये पडला तर त्याला डाग लागतो. बरोबर आहे. पण तोच कपडा जर काय थोडासा कोरडा असेल, एखाद्या ठिकाणी गाऱ्यामध्ये पडला, तर आपण तो गारा झटकून पण टाकू शकतो. तो झटकून कसा टाकायचा ते रेकी शिकवते. आपल्याला धक्का न लागू देता. आलेल्या विचारांचा माझ्या मनावर, माझ्या शरीरावर चुकीचा परिणाम कसा होणार नाही, हे स्वतःमध्ये एनर्जी देते. एनर्जी असा उपयोग करायला शिकवते. होतात हळूहळू गोष्टी. एकदम नाही होत काहीच. म्हणून तर मग एवढा विचार आहे, आणि म्हणून तर मग मोठ्या गोष्टी नाही आहेत ना. 3 दिवसामध्ये फरक पडून देणार. मशीन नाहीये ना ही. एखादी मशीन असली, नटा-बोल्टा फिट केले, हे केलं, त्याला काय म्हणते वार्निश वगैरे टाकलं, झाली सॉफ्ट. तसं नाहीये ना. ह्या सजीव जीव आहे, आणि आपल्या ऑरामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असं काही हात घालून थोडी ना काही घासून स्वच्छ करून काढता येईल. एक विचार क्लीन करावा लागेल. त्याचे जे चुकीचे व्हायब्रेशन्स जमा झालेले आहेत, चुकीच्या गोष्टी सगळ्या जो जमा झालाय तो काढावा लागेल. हळूहळू कराव्या लागतील गोष्टी. मनाचा कल घेऊन करावा लागेल. असं असते, त्यामुळे वेळ लागतो. मला काय नको आहे माझ्या आयुष्यामध्ये? मला अपयश नको आहे, मला आजारपण नको आहे, मला पैशाची तंगी नको आहे, मला अनेक गोष्टी नको आहे. या गोष्टीवरचं लक्ष काढून टाकायचं आहे. काय नको आहे हे सोडून द्यायचं आहे. मला काय हवं आहे हे आपल्याला बघायचं आहे. जेव्हा आपण मला काय हवं आहे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण एका टप्प्यावर खूप पुढे जातो. कारण आपला फोकस चेंज होतो, आणि हेच खूप सांगून आणि तेच ते मनावर बिंबवून एनर्जी सोबत राहून मेडिटेशन करून आपल्यामध्ये बदल होतो. अशी काही जादू-बिदू कुठं होत नाही. जे होते ते शास्त्रशुद्ध पद्धतीने होतं, आणि मग आपण आपली एनर्जी कशी वापरायची हे चांगल्या प्रकारे शिकतो. असं हे रेखीचं सेशन असतं. अशा प्रकारे आपला हा प्रवास पुढे जातो. नक्कीच सगळ्यांना आता समजलं असेल, आणि मी मनापासून आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहात. त्याकरिता पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. थँक यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना.